केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सध्या केवायसी करणं अनिवार्य झाले। मात्र हीच केवायसी ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिलांसाठी डोकेदुखी ठरते। डिजिटल क्रांतीच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात मात्र सर्व्हर डाऊन आणि डोंगर दऱ्यात नेटवर्क शोधण्याची वेळ या लाभार्थ्यांवर आली आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी आणि लाडक्या बहिणींना पायपीट करावी लागते। काय आहे नेमकी ही अडचण पाहूयात या विशेष रिपोर्टमधून। केवायसी ठरते शेतकरी आणि महिलांसाठी डोकेदुखी। डोंगराळ आणि दुर्गम भागात 4G नेटवर्कचा पत्ताच नाही। अनेक गावांमध्ये एकही अधिकृत सेवा केंद्र नाही। सरकारकडून शेतकरी आणि महिलांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत। या योजनेत पारदर्शकता राहण्यासाठी संबंधितांना त्यांची केवायसी देणं अनिवार्य करण्यात आले। लाभार्थी आणि सरकारसाठी ही पारदर्शकता योग्य असली तरी केवायसी संबंधित ठिकाणी अपलोड करण्यास शेतकरी आणि महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। यामुळे अनेक शेतकरी आणि महिला योजनांपासून वंचित राहत आहेत। अनेक शेतकरी योजनेसाठी पात्र असूनही त्यांना वेळेत त्याचा लाभ मिळत नाहीये। केवायसीसाठी तासनतास रांगेत उभं राहून काही वेळा नेटवर्क नाही म्हणून शेतकऱ्यांना परतावं लागतंय। एका कामासाठी संपूर्ण दिवस त्यासाठी खर्च करावा लागतोय। शेतकऱ्यांची अडचण सरकारने समजून घेण्याची अपेक्षा शेतकरी आणि लाडक्या बहिणींनी व्यक्त केली आहे। गेल्या 2 दिवसापासून आम्ही शहरामध्ये चक्रा मारतोय। सन्मान निधीचा जो काही हप्ता आहे, हप्ता रखडल्यामुळे आम्हाला शहरामध्ये केवायसीसाठी यावं लागतंय। कधी सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो, डाऊन होते सर्व्हर, कधी लाईटचा प्रॉब्लेम। आम्हाला शेतीतले काम सोडून शहरामध्ये चक्रा मारावं लागतात। गेल्या 2-3 दिवसापासून आम्ही ह्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये आहोत। तरी लवकरात लवकर आमची केवायसी करून जो काही अनुदान आहे, शासकीय अनुदान, हे लवकरात लवकर आमच्या खात्यावर वर्ग करण्यात यावं। अनेक गावात केवायसी करण्यासाठी केंद्र नाहीये। साध्या कामासाठी 50 रुपये भाडं देऊन तालुक्याला जावं लागतं। तिथे गेल्यावर गर्दी इतकी असते की नंबरच लागत नाही आणि अनेकदा नंबर आला तर नेटवर्क, वीज पुरवठा खंडित होणं अशा अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली आहे। ग्रामीण भागातील अनेक महिलांनी त्यांना मोबाईल काहीच समजत नाही, कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं, त्यामुळे त्यांच्याकडून वेळेत केवायसी दिली जात नसल्याची अडचण सांगितली आहे। आमची केवायसी करायला गेलं की केवायसी होत नाही। तिथे गेलं की म्हणजे ह्याच्यात यादीत नावच नाही म्हणतात। 200-300 रुपये खर्च करून आम्ही जातो। तिथे गेल्यानंतर 200-300 रुपये खर्च सांगतात, तरी बी होत नाही म्हणतात। तिथून 2-3 दिवसांनी होईल किंवा झालीच नाही, तुमचं नावच दाखवी नाही, असं प्रॉब्लेम दाखवतात। आम्हाला सरकारला एवढीच विनंती आहे, तुम्ही योजना काढली, गोरगरिबासाठी काढली, त्यासाठी आणि तुम्ही काहीतरी त्यातनं हे करावं, मार्ग काढावा। केवायसी करायला गेलं तर तिथं अडचणी आहे, त्यामुळे सांगतात नेटच बंद आहे, होत नाही। आम्हाला प्रत्येक वेळेस खर्च करून जावं लागतंय, तरी कोण लक्ष देत नाही। तरी केवायसी सुरू करण्याचा काहीतरी सरकारने हे करावा, लाभ करावा। केवायसी करायला गेल्यावर 100-200 रुपये सांगतात, केलं तर ते यादीत नाव नाही म्हणून सांगतात। केवायसी करण्याचं काम सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होतं, पण मुख्य पोर्टलचं सर्व्हर इतकं स्लो आहे की एका व्यक्तीचे केवायसी व्हायला अर्धा तास लागतो। त्यात मध्येच लिंक गेली की पुन्हा सुरुवातीपासून करावं लागतं। लोक आमच्यावर चिडतात, पण तांत्रिक अडचण आमच्या हातात नाही अशी व्यथा केंद्र चालवणाऱ्यांनी व्यक्त केली आहे। केवायसीची सध्या अडचण अशी आहे की PM किसानचे जे केवायसी ज्यांचे हप्ते येत नाही, त्यांच्यामुळं त्यांचं केवायसी जी बाकी आहे तर त्यांची केवायसी सध्या अडचण येत आहे। आधारचा प्रॉब्लेम दाखवत आहे, तर ते बऱ्याच शेतकऱ्यांना वाट पाहावी लागते, बराच वेळ थांबावं लागतंय दुकानासमोर। अनुदानाची केवायसी सुद्धा काही वेळेस अडचण येते आणि त्यांना सुद्धा शेतकऱ्यांना वेळ लागतो केवायसी करण्यासाठी। केवळ योजना जाहीर करून सरकारची जबाबदारी संपत नाही। त्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तांत्रिक सुलभता असणं आवश्यक आहे। ती मुख्यत्वे सरकारची ही जबाबदारी आहे। ग्रामीण भागातील शेतकरी आणि महिलांची पायपीट थांबवण्यासाठी प्रशासनानं गावोगावी केवायसी कॅम्प लावणं किंवा ऑफलाईन पर्याय उपलब्ध करून देणं काळाची गरज आहे। विशेषतः ग्रामीण भागांसाठी सरकारनं हे पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे, तरच योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळू शकेल। जालन्याहून सुधाकर जाधवसह धाराशिवहून काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.